1500 रुपये आणि चालू असलेल्या जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आज शुक्रवार 9 जानेवारी रोजी पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येऊ लागलं आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना आत्ताच ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। शिंदे साहेब आत्ताच म्हणाले की खरं म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आम्ही पैशांचं वितरण मागच्या नोव्हेंबरच्या हप्त्यावेळीच डिसेंबरचे पण हप्ता या ठिकाणी देणार होतो, परंतु समोर संक्रांती हा महिलांचा आवडता मोठा सण येत आहे, त्यामुळे आम्ही त्यावेळी ठरवलं होतं की डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा एकत्रित 3000 रुपयांचा लाभ संक्रांतीच्या निमित्ताने या ठिकाणी द्यावा असं त्यावेळीच आम्ही ठरवलं होतं। म्हणून तुम्हाला मागच्या नोव्हेंबरच्या हप्त्याच्या वेळी फक्त 1500 रुपये आम्ही बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी सोडले होते। तुम्हाला सुद्धा ते 1500 रुपये नक्कीच मिळाले असणार आणि डिसेंबरचा हप्ता राखून ठेवला होता, तर तो आज शुक्रवार 9 जानेवारी रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे वितरण या ठिकाणी होणार आहे। म्हणजे डिसेंबरचे 1500 रुपये मागच्या महिन्याचे आणि चालू असलेल्या जानेवारी महिन्याचे 1500 रुपये असे एकत्रित 3000 रुपये महिलांच्या बँकेच्या खात्यावरती आजपासून डीबीटीच्या माध्यमातून 100% खरी माहिती या ठिकाणी सुरू करण्यात आल्या। आज पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलंय। सरकारने सांगितल्याप्रमाणे आज उद्या आणि परवा 3 दिवसामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण करून टाका अशा प्रकारची ऑर्डर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना दिल्या। लाडक्या बहिणींनो, ही 100% खरी माहिती आहे। स्वतः सरकारच्या माध्यमातून मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या त्या ठिकाणी डिसेंबर आणि जानेवारीच्या 2 महिन्यांच्या हप्त्यासाठी 9000 कोटी रुपये या ठिकाणी आज मंजूर करण्यात आलेत आणि हे जे पैसे आहेत तर ते लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना या ठिकाणी सोडण्यात आले आहेत। जर चुकून तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता अजून पण जमा झाला नसेल तर तुम्हाला 4500 रुपये बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। त्याचं कारण म्हणजे नोव्हेंबरचे 1500 रुपये, डिसेंबरचे 1500 आणि जानेवारीचे 1500 असं 3 हप्ते त्या ठिकाणी नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला मिळणार आहे आणि ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला आहे त्यांना 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती संक्रांतीच्या निमित्त आज या ठिकाणी सोडण्यात येणार आहे। आज शुक्रवार 9 जानेवारी रोजी कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सोडण्यात आले नक्की बघा। सर्व लाडक्या बहिणी आज आनंदाने नाचू लागले आहेत, कारण संक्रांतीचं 2 महिन्यांचं गिफ्ट बँकेच्या खात्यावरती आता महिलांना मिळू लागलं आहे। कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी मिळू लागलेत याचीच अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे। स्वतः पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी महिलांना, ज्या महिला वाट बघत होत्या त्यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी आणि डिसेंबर या 2 महिन्यांच्या हप्त्यांचे वितरण सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्री साहेबांनी मिळाली। आज वार आहे शुक्रवार 9 जानेवारी रोजी पैशांचं वितरण सुरू असल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी काय दिल्या तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। सगळं अनुदान आता आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि या जिल्ह्याला 291 कोटी रुपये अनुदान हे ऑलरेडी आपण दिलेलं आहे। त्यापैकी 161 कोटी अनुदानाचं वाटप हे जवळपास लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच निधी वाटपाचा कार्यक्रम आज शुक्रवारी ठेवला असल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी नागपूर येथे आता महिलांना जानेवारी आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे पैशांचं वितरण सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे हे पैसे नेमकं कोणाकोणाला आज वितरित होणार आहेत, कोणकोणत्या बँकेमध्ये वितरित केले जाणार आहेत, कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये वितरित केले जाणार आहेत, नेमकं तुम्हाला आज दिवसभरामध्ये कोणत्या वेळेला हे पैसे येणार आहेत याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला मिळणार आहे। कोणी सुद्धा अजिबात काळजी करण्याची गरज नाही। सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैशांचं वितरण आज या ठिकाणी खरोखर होणार आहे। यामध्ये 2 टप्पे सरकारच्या माध्यमातून असणार आहेत, म्हणजे काही महिलांना 4500 रुपये मिळणार आहेत तर काही बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत। त्याचं कारण म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता न मिळालेल्या लाडक्या बहिणींना 4500 मिळणार आणि नोव्हेंबरचा हप्ता मिळालेल्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये या 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सोडणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून समोर आल्या। त्यामुळे आज शुक्रवार 9 जानेवारी रोजी कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा गोड होणार आहे हेच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। पहा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैशांचं वितरण सुरू करण्यात आले। ही सर्व माहिती जी सांगत आहे तर ती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना दिल्या। अधिकृत माहिती आणि गव्हर्नमेंटच्या GR मध्ये जी माहिती आल्या तीच या ठिकाणी आता सांगत आहे। त्याचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला खूप वाट बघत आहेत, कारण संक्रांतीचं गिफ्ट मागच्या वेळी सुद्धा मिळालं होतं आणि आता सुद्धा 2 हप्त्यांचे वितरण सरकारच्या माध्यमातून आता सुरू करण्यात आले। एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी कामानिमित्त बाहेर चालले होते
त्यावेळी महिलांनी अडवून त्यांना विचारलं की आता मागच्या संक्रांतीनिमित्त आम्ही या ठिकाणी आता वाट बघत बसलो होतो। मागच्या संक्रांतीला 2025च्या तुम्ही 3000 रुपये सोडले होते, मग या संक्रांतीनिमित्त तुम्ही किती रुपये देणार आहात? तर यावरती पत्रकारांना बोलताना स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आता तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा पाहिलाय 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती डिसेंबर जानेवारी या 2 महिन्यांचं वितरित करणं चालू केलं आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे आता सांगितलंय की आता 1500 अधिक 1500 असे 2 हप्ते सुरू आहेत आणि या ठिकाणी स्वतः त्यांनी आता गाडीमधून जाताना या ठिकाणी स्वतः पत्रकारांना बोलताना काय माहिती दिल्या तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। लाडकी बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत, जी दादांनी काल सांगितलेलं आहे। पहिलं गडचिरोलीला सुरू केलंय, चंद्रपूरला सुरू केलंय, परवा मी रत्नागिरी, आपण आता शिर्डीला करतोय आणि आपल्या मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड आणि नांदेड काल मी एकनाथ शिंदे साहेबांनी जानेवारी आणि डिसेंबर या 2 महिन्यांच्या हप्त्यासाठी 9000 कोटी रुपयांचा निधी बँकांना या ठिकाणी वर्ग सुद्धा आता केलाय। यासाठी सकाळी आता लाडक्या बहिणींच्या ज्या बँका आहेत तर त्या उघडल्या महिलांना पैसे खात्यावरती येऊ लागलेत। हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येत असल्यामुळे तुम्हाला चांगलंच आता माहिती आहे डीबीटीचा नियम असतो, त्याचं एक त्या ठिकाणी प्रोसेस असते, एकदम एकत्र एकाच वेळेला पैसे खात्यावरती सोडत नसतात। त्यामुळे 3 टप्प्यामध्ये आज पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती केलं जाणार असल्याची माहिती या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि पोस्ट ऑफिस मधील बँकेच्या मॅनेजरांनी आज शुक्रवार निमित्त या ठिकाणी दिले आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जशा प्रकारे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळालाय तर तो काहींना या ठिकाणी नोव्हेंबरचा हप्ता सकाळच्या टप्प्यामध्ये पैसे जमा झालेत, काही महिलांना दुपारी नोव्हेंबरचे मागच्या वेळी पैसे जमा झाले, तर काही महिलांना रात्री सुद्धा या ठिकाणी पैसे बँकेत आल्याचा मेसेज आलाय। त्यामुळे आज शुक्रवारी 9 जानेवारी रोजी पैशांचं जे वितरण होणार आहे तर ते 3 टप्प्यामध्ये होणार आहे, म्हणजे त्याचं एक फिक्स टायमिंग सरकारच्या माध्यमातून आज शुक्रवार निमित्त फिक्स केलंय। त्याच टायमिंगला सरकार तुमच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून पैसे सोडणार आहे। त्याचे फिक्स डीबीटीचे नियम असतात, तर ते सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यांचे पैशांचे वितरण या ठिकाणी सुरू करण्यात आले। त्यानंतर दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील पैशांचं वितरण होईल। त्यानंतर संध्याकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत तिसऱ्या टप्प्यातील महिलांना बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण होईल। असं प्रत्येक टप्प्यामध्ये 4 जिल्ह्यांची निवड या ठिकाणी आता होणार आहे। 4 जिल्ह्यांचे 3 गट आता तयार करण्यात आलेत। पहिला गट सकाळच्या टप्प्यामध्ये वाटप होईल, दुसरा गट दुपारच्या टप्प्यामध्ये वाटप होईल आणि तिसरा गट रात्रीच्या टप्प्यामध्ये आज शुक्रवारी 9 जानेवारी रोजी सर्व महिलांना 3000 रुपये डिसेंबर जानेवारीचे आज बँकेच्या खात्यावरती 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून होणार आहे। मग ते 12 जिल्हे आपण लगेचच या ठिकाणी आता बघणार आहोत। पहा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा शुक्रवार या ठिकाणी गोड झाल्याचं बघायला मिळतंय। सकाळी 7 वाजता या ठिकाणी जेव्हा डीबीटीचं बटन दाबण्यात आलं तेव्हा महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री स्वतः या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम जे आहेत तर त्यांच्या हातात असतं की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण केव्हा करायचं। त्यांनी स्वतः डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता सोडल्याची माहिती या 12 जिल्ह्यांसाठी दिल्या आणि त्या 12 जिल्ह्यांची नावे सुद्धा त्यांनी स्वतः सांगितली आहेत। तर त्या आदिती तटकरे मॅडम नेमकं काय म्हणाले आहेत तुम्ही सुद्धा कान देऊन आता ऐकायचं आहे। आम्ही जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। आजपासून पुन्हा एकदा लाडक्या बहिणींनो, आत्ताच तटकरे मॅडम जे आहेत तर त्यांनी सांगितलंय डिसेंबर जानेवारीचे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती आज शुक्रवारी या ठिकाणी सोडण्यात आले आहेत। पटकन तुम्ही पैसे काढून घ्या अशा प्रकारच्या सूचना देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। स्वतः एकनाथ शिंदे साहेब जे आहेत तर ते पैशांचं वितरण त्यांनी सुरू केल्याची माहिती सांगितल्या। तसेच तुम्हाला एक विनंती केल्या ती म्हणजे तुम्ही पटकन पैसे बँकेतून महिलांनी आजच्या आज काढून घ्यायला सांगितलं आहे, कारण 2026 हे नवीन वर्ष सुरू होताच आता स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस या बँकांचा नवा नियम आलेला आहे। बँकांनी स्पष्टपणे सांगितलंय की आमच्या बँकेमध्ये ज्यावेळी महिलांचे पैसे येत असतात त्यावेळी त्यांनी मिनिमम शिल्लक बॅलन्स काहीतरी बँकेमध्ये ठेवला पाहिजे, म्हणजे ज्यावेळी तुम्ही लाडकी बहीण योजनेचे
पैसे या ठिकाणी काढायला बँकेमध्ये जाता त्यावेळी बँकेमध्ये कमीत कमी 500 रुपये तरी ठेवले पाहिजे असा बँकांचा नवीन नियम या ठिकाणी आलेला आहे। आणि जर करता तुम्ही हे मिनिमम शिल्लक बॅलन्स जर बँकेमध्ये नाही ठेवला तर तुमच्या बँकेतील दंडाच्या स्वरूपात पैसे कट होऊ शकतात। तुमच्या रकमेतून 300 रुपये आता बँकेमधून कट होऊ शकतात। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला विनंती केल्या की आज शुक्रवार 9 जानेवारी रोजी पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती जे केलं जाणार आहे तर ते पटकन पैसे काढून घेण्याची विनंती एकनाथ शिंदे साहेबांनी आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी केली आहे। कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये पैशांचं वितरण आज शुक्रवार 9 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे आणि तुम्हाला सकाळच्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार का दुपारच्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार का रात्रीच्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार हे सुद्धा या ठिकाणी बघणं महत्त्वाचं आहे। मग आता आज शुक्रवार कोणत्या या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे ते सांगतो पहा। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना लॉटरी लागली। आज शुक्रवारी पैशांचं वितरण या ठिकाणी होऊ लागलंय, परंतु डीबीटीचा नवा नियम 2026 या नवीन वर्षानिमित्त आता आलेला आहे। त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलंय जेव्हा पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून बँकेत केलं जातील तेव्हा हे 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे। म्हणजे 12 जिल्ह्यामध्ये आज पहिल्या दिवशी शुक्रवारी आणि आज पैशांचं वितरण होय आहे आणि ते सकाळी दुपारी संध्याकाळी असं 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी आता केलं जाणार आहे। मग तुम्हाला सकाळी त्या ठिकाणी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पैशांचं वितरण होईल की दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पैशांचं वितरण होईल का संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत पैशांचं वितरण होईल याचीच अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सांगणार आहे। आता राहिला प्रश्न हा जो पैशांचं वितरण होणार आहे तर ते सर्वच महिलांना जानेवारी आणि डिसेंबरचे पैशांचं वितरण होणार का असा प्रश्न जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांना ज्यावेळी पत्रकारांना विचारला त्यावेळी असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की नोव्हेंबरचे पैसे सर्वांना मिळालेत, परंतु डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला कडक नियमावली आणि अटीपात्रतेचा सामना करावा लागणार आहे। मग त्या अटीपात्रता नेमका कोणत्या आहेत त्यामध्ये आता तुम्ही झटपटपणे समजून घ्यायचं आहे। 2 मिनिटे इथून पुढे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। त्यामध्ये जर तुम्ही आता अटीपात्रतेमध्ये पास झाला तर आणि तरच तुम्हाला पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे। मग ते नियम कोणते आहेत ते व्यवस्थित या ठिकाणी समजून घेऊया। यामध्ये जर तुम्ही पास झाला तर आणि तरच तुम्हाला आज शुक्रवारी या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे। 4 नियम लावण्यात आलेत। यामधील पहिल्यापेक्षा दुसरा नियम कडक आहे, दुसऱ्यापेक्षा तिसरा नियम कडक आहे आणि शेवटचा 4था जो नियम आहे यामध्ये जवळपास 35 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेत। आणि याचीच माहिती पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की आम्ही सर्वांना पैसे जर देत बसलो तर ते आम्हाला सरकारला परवडणार नाही। ज्या महिला गोरगरीब आहेत, ज्या महिला गरजू आहेत, ज्यांना खरंच पैशांची गरज आहे त्यांनाच पैशांचं वितरण संक्रांतीनिमित्त आज शुक्रवार 9 जानेवारी रोजी करायला सरकारने आता सुरुवात केली आहे। यासाठी पहिली अट लावण्यात आल्या ती म्हणजे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही आधार कार्ड काढलेलं असेल आणि बँकेच्या खात्याला लिंक केलं असेल तर अनेक महिलांचे जानेवारी डिसेंबरचे 3000 रुपये या ठिकाणी आता येणार नाहीत। कदाचित हे ऐकून तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु याचं कारण सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। अनेक महिला ज्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केले, विशेषतः स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या बँकामध्ये ज्यांनी लिंक केले त्यांनी काय केले, आधार कार्डाचा जो पत्ता आहे आधार कार्डवरील तर तो अनेक महिलांनी या ठिकाणी चुकीचा दिलाय। ज्यावेळी महिला व बाल विकास खात्याच्या आदेशाने अंगणवाडी सेविका जेव्हा महिलांच्या घरापर्यंत पोहोचल्या तेव्हा तो आधार कार्डवरील पत्ता चुकीचा दिलेला होता। त्या पत्त्यावरती अंगणवाडी सेविका पोहोचलेल्या होत्या आणि तो चुकीचा पत्ता होता। त्यामुळे चुकीचा पत्ता दिला असल्याने त्यांना अपात्र करण्यात आले। आधार कार्ड बँकेच्या खात्याला तुम्ही लिंक केलेल्या परंतु पत्ता चुकीचा दिला जर असेल तर तुम्हाला आज 9 जानेवारी शुक्रवारी पैशांचं वितरण केलं जाणार नाही। तुमचं जे आधार कार्ड आहे तर ते अपडेट करून तुम्हाला या ठिकाणी आता लिंक करायला सांगितलं आहे। त्यानंतर आता दुसरा महत्त्वाचा नियम कोणता लावलाय बघा। पहिल्या नियमामध्ये सोपा होता, तुम्ही पास झाला, परंतु दुसरा, तिसरा, चौथा जो नियम आहे यामध्ये जवळपास आता 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे या नियमामध्ये तुम्ही पास होताय का बघा, ही खरोखर 100% खरी बातमी आहे।
एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना ही सर्व माहिती या ठिकाणी सांगितली आहे. तर बघा, दुसरा नियम या ठिकाणी कोणता लावण्यात आलाय तुम्ही समजून घ्या. लाडक्या बहिणींनो, आता दुसरा नियम या ठिकाणी लावण्यात आलाय, ती म्हणजे तुमच्या घरामध्ये जर पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर अशा महिलांसाठी दुसरा नियम या ठिकाणी थोडा कडक करण्यात आला आहे. त्याचं कारण म्हणजे आता अशा पण लाडक्या बहिणी त्या ठिकाणी आहेत तर त्यांनी आता रेशन कार्डावरली अजिबात KYC केलेली नाही आहे. त्या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणलेलं आहे की तुमच्या वडिलांचं, तुमच्या नवऱ्याचं, त्या ठिकाणी आता तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या नवऱ्याचं, लग्न न झालं असेल तर तुमच्या त्या ठिकाणी वडिलांचं, असं KYC रेशन कार्डाची करायला सांगितली होती. परंतु महिलांनी दुर्लक्ष केलं आणि त्यांनी KYC केलेलं नाही. त्यामुळे अशा महिलांना देखील लाभ आता बंद करण्यात आलाय. बघा, हा दुसरा नियम पण तुम्ही पास झाला असाल, कदाचित तुम्ही KYC आता त्यामध्ये केले असेल. परंतु तिसरा आणि चौथा नियम जो आहे तर यामध्ये जवळपास आता 13 लाखच्या वर लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आल्याची माहिती महिला व बाल विकास खात्याने दिली आहे. त्यानंतर आता तिसरा नियम जो सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आलाय तर तो म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे की आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला जर घरामध्ये शेतकरी कुटुंब असेल आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ जर तुम्ही घेत असेल तर अशा महिलांना या ठिकाणी वगळण्यात आल्याची माहिती स्वतः त्यांनी दिलेली आहे. त्याचं कारण म्हणजे स्वतः एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय, एक तर तुम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून नमोचे पैसे घ्या किंवा एक तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या तुमच्या कुटुंबामध्ये पैसे घ्या, असं या ठिकाणी सरकारने सांगितलंय. यामध्ये सुद्धा 8 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेत. आता शेवटचा चौथा जो नियम आहे तर तो सर्वात कडक आहे. यामध्ये 13 लाख लाडक्या बहिणी कोणत्या अपात्र करण्यात आलेत, आज शुक्रवार कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सुरू करण्यात आले ते पण तुम्हाला सांगणार आहे. परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चौथा नियम काय आलाय थोडं तुम्ही समजून घ्या. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी चौथा नियम जो लावण्यात आलाय तो अशा लाडक्या बहिणींसाठी आता लावण्यात आलाय ज्यांची आता लग्न झाले आहेत. बघा, तुमचं जर लग्न झालं असेल आणि तुमचं जर वय वर्ष 30च्या पुढे असेल तर अशा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी कडक नियमावली लावण्यात आल्या. मग जर तुम्हाला या ठिकाणी नोव्हेंबरचा हप्ता काही कारणाने अजून मिळाला नसेल तर तुम्हाला 4,500 रुपये 30च्या वरील लग्न झालेल्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे. कारण एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की ज्या ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता जो आहे तर तो या ठिकाणी जो तटलेला आहे नोव्हेंबरचा, त्यांनी अर्ज करा. तर तो अर्ज केल्यानंतर नोव्हेंबरचे पैसे देखील मिळण्यास सुरुवात झाल्या. आज शुक्रवार आहे आणि आज 9 जानेवारी आहे. त्या ठिकाणी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे हे देखील पुढे लगेच तुम्हाला सांगण्यात येणार आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे तो म्हणजे चौथा नियम जो आहे तर तो अशा लाडक्या बहिणींसाठी लावण्यात आलाय. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत, जर तुम्हाला मागचा एखादा जरी हप्ता जर तटलेला असेल तर एक अर्ज करायचा आहे. कोणता अर्ज करायचा आहे ते सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगण्यात येणार आहे. आता राहिला प्रश्न बँकांचा, कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात आलेत त्याचं कारण असं आहे, मागचा जो नोव्हेंबरचा हप्ता होता तर तो अनेक बँकेमध्ये सोडण्यात आला होता परंतु यायला उशीर झाला. कारण त्यांचा बँकांचा स्वतःचा IFSC कोड नाही, तसेच बँकांचा या ठिकाणी सर्व्हर कायम डाऊन असतो. त्यामुळे सरकारने लवकर पैसे सोडून पण पैशांचं वितरण झालेलं नाही. त्यामुळे फक्त याच 10 बँकांमध्ये पैशांचं वितरण सुरू केलेलं आहे. तसेच तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र बँक यापैकी कोणत्याही एका बँकेत असेल तर तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. यावरती तुम्हाला हे एक काम केलं तर तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी असे तिन्ही पण हप्ते मिळून जातील. नोव्हेंबरचा हप्ता मिळाला असेल तर डिसेंबर, जानेवारीचे आज मिळून जातील. कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज शुक्रवारी पैशांचं वितरण सुरू करण्यात आले हे तर तुम्हाला सांगणारच आहे. परंतु कोणत्या बँका या ठिकाणी ज्यांचं सर्व्हर चांगलं असतं आणि लवकर पैसे येतात अशा 10 बँका निवडलेत. त्या 10 बँका कोणत्या आहेत लक्षपूर्वक तुम्ही ऐकायचं आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी डिसेंबर, जानेवारीचा हप्ता सोडण्यासाठी पहिली बँक सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आल्या कोटक महिंद्रा बँक, दुसरी बँक ती म्हणजे ॲक्सिस बँक. या 2 बँकांमध्ये जर लाडक्या बहिणींनो तुम्ही पैशांचं वितरण या ठिकाणी मागच्या वेळी जर घेतलं असेल तर तुम्हाला सुद्धा आता पैशांचं वितरण DBTच्या माध्यमातून जमा होणार आहे. कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे ते तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे. परंतु तुम्ही लक्षात ठेवा, या बँकामध्ये तुमची बँक आहे का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढच्या बँका सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निवडण्यात आलेत. त्या बँकांची नावं आहेत, लक्षात ठेवा. त्या ठिकाणी HDFC बँक, ICICI बँक, भूविकास बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक
या बँकामध्ये आता महिलांना पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलंय. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या बँका सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेत, खूप मोठे आहेत. त्या बँकामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या बँकामध्ये सर्वात पहिल्यांदा पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून बँकामध्ये आता सरकारने करण्याचं या ठिकाणी आता मान्य केलं आहे. कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या बँकेतील खातेदारांनी महिलांनी काय करायचं आहे काम ते देखील व्हिडिओ शेवटी सांगतो. परंतु आता या ठिकाणी 12 जिल्ह्यांची लिस्ट कोणती सांगण्यात आल्या ती तुम्ही आता ऐकून घ्यायचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील लाडक्या बहिणी असाल तर तुम्हाला आज पैशांचं वितरण होण्याची शक्यता आहे. यासाठी तुम्ही काय करायचं आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या बँकेतील खातेदारांनी अर्जंटमध्ये EKYC करून घ्यायचे आहे. तसेच या ठिकाणी आपलं आधार कार्ड जर जुनं असेल तर ते अपडेट करून लवकरात लवकर बँकेच्या खात्याला लिंक करायचं आहे. मोबाईल नंबर चालू असलेला बँकेच्या खात्याला लिंक करून घ्या, त्याला बॅलन्स मारा, जेणेकरून तुम्हाला पैसे आल्याचा मेसेज लवकरात लवकर दिसून येईल. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.